तिगुडचा खंडोबा, भगवती माय, लक्ष्मीनारायण, मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मडवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत. पिढ्यानपिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. थांबीराव, अहो दत्तूजी त्याच्या बापाचा गडा भरला की आता रिकामं करू टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे. महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येते. जर लढाई झाली तर पाठवातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला पाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव, निसंकोच बोला. महाराज सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या मालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने ना आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत?